डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी नागपूर हेच ठिकाण का निवडलं? घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. नागपूर इथं धम्मदीक्षा 14 ऑक्टोबर 1956 रोजी हा धर्मांतराचा भव्य सोहळा नागपूर इथं पार पडला होता. त्यामुळे बौद्ध समाजात नागपूरला दीक्षाभूमी असं संबोधलं जातं. नागपूर हे शहर का? पण बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी नागपूर हे शहर का निवडलं असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? राजवट संघाचा संबंध याचे उत्तर देताना बाबासाहेब स्वतः म्हणालेत की मला अनेकांनी हा प्रश्न विचारला आहे. राजवट संघाची मोठी पलटणीत असल्यानं त्याला प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतला का? पण हे चुकीचं आहे. बौद्ध इतिहास नागपूर हे ठिकाण निवडण्यामागचं कारण वेगळं आहे. बौद्ध इतिहास पाहिला तर तुमच्या हे लक्षात येईल की बौद्ध धर्माचा प्रसार हा नाग लोकांनी केला. नाग लोक हे आर्यांचे शत्रू होते. आर्य व अनार्य यांच्या इतिहासात तुंबळ लढाया झाल्या आहेत. गौतम बुद्ध नागांचेच आपण वंशज आहोत या नाग लोकांना आर्यांनी जाळून मारल्याचा उल्लेख पुराणात आहे. एवढा मोठा छळ सोसावा लागलेल्या नागांच्या उद्धारासाठी गौतम बुद्ध हा महापुरुष होऊन गेला. त्यानंतर बुद्धांचा संदेशच नाग लोकांनी भारतात पसरवला. नागांची वस्ती याच नाग लोकांची वस्ती आताच्या नागपूर शहराच्या आसपास होती. या शहराजवळून याच नाग लोकांच्या वस्तीची ओळख असलेली नाग नदी वाहते. मुख्य कारण याच आपल्या पूर्वजांच्या आठवणीत मी बौद्ध धर्माच्या दीक्षेसाठी नागपूर हे ठिकाण निवडलं. यामध्ये कोणालाही खिजवण्याचा प्रयत्न नाही, असे डॉक्टर आंबेडकर म्हणाले.